नमस्कार मंडळी, मी आरती. चला तर मग आज आपण पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू बनवू. सकाळीच घाईघाईत मुलांना शेंगदाण्याचे लाडू हवे होते, म्हणून म्हटलं चला तर मग आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करू. त्याच्यासाठी मी 1 बाउल शेंगदाणे घेतलेले आहेत. बघा, कढईमध्ये शेंगदाणे घालून मी शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेणार आहे. बघा, आता आपले शेंगदाणे हे चांगले भाजून झालेत. शेंगदाणे भाजून झालेत. शेंगदाणे 5 मिनटं मी गार करत ठेवते. आता शेंगदाणे आपले गार झालेले आहेत. त्याच्यावरचे फुलपाटे काढून घेते. बघा, असे चांगले फुलपाटे काढून घ्यायचे. आता मी चांगले फुलपाटे असे काढून घेऊन आता मिक्सरला, म्हणजे थोडं असं बारीकही जास्त करणार नाही, जरा मोठेच ठेवणार आहे. बघा, आता आपलं शेंगदाण्याचं कुटी तयार झालेलं आहे. मी कढईमध्ये 1 चमचा तूप व 1 बाउलला पण थोडासा गूळ कमीच आहे, कारण की 1 बाउल मी शेंगदाणे घेतले होते, त्यामुळे थोडासा 1 बाउलला थोडासा गूळ कमी घ्यायचा. बघा, आता गूळ पाक असं म्हणजे पूर्ण त्याचा पाक बनवायचा नाही, गूळ फक्त विरघळू द्यायचा. त्याच्यामध्येच वेलची आणि शेंगदाण्याचं कूट घालून चांगलं मिक्स करायचं. चला तर मग आता आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत.